आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीकरण करून घ्या, नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड प्रतिबंधासाठीचे नवे निर्बंध पाळा. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 0112397804 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 0202612739 या महाराष्ट्रासाठीच्या मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. राज्यातील 3 लाख युवांना मिळणार बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्समधील प्रशिक्षण. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक. निर्बंध लावण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांचे. निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यात लागणार. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती. वर्ध्याचे हिंदी विश्वविद्यालय. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर इथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा तथा तत्वज्ञान अध्ययन केंद्र सुरू करणार. कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल यांची माहिती. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल अर्थात नॅकद्वारे ए मानांकन प्राप्त. वस्तू आणि सेवा कर, आयकर आदी विषयक सेवा पुरवठ्यांची वाढती गरज लक्षात घेत पुढील 3 वर्षात राज्यातील 3 लाख युवकांना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, विमा या विषयातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यामध्ये यासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे, 12वी नंतर शिक्षण अर्धवट सोडलेले यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून 350 तासांचे म्हणजे सुमारे 3 ते 5 महिने चालणारे हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत असून राज्य शासनामार्फत यासाठीचा खर्च केला जाणार आहे. ICAI द्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था आदींची निश्चिती करून प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्यातील युवक युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असं मलिक यांनी यावेळी सांगितलं. आर्थिक सेवांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण महत्त्वाचं ठरणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात CET घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यंदा एकूण 8,55,869 विद्यार्थी CET परीक्षेला बसणार आहेत. यासाठी 226 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं यंदा परीक्षा घेतली जाणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. 20 ऑक्टोबरपर्यंत सर्व CET परीक्षांचे निकाल घोषित केले जाणार आहेत. यंदाचं शैक्षणिक वर्ष 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचं सांगतानाच महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीनं सुरू करायची की ऑनलाईन शिक्षणानं सुरू करायची याचा निर्णय तत्कालीन परिस्थिती पाहून घेतला जाईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. वर्षा निवासस्थानी समिती सभागृहात मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात राजे नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासियांना स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास आणि बळ देणारे उमाजी नाईक देशवासियांच्या हृदयात कायम राहतील अशा भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केल्यात. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट संदेशाद्वारे उमाजी नाईक यांना अभिवादन केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचं सहकारी बँकांसंदर्भातलं नवीन धोरण म्हणजे सहकारी बँकांचं विलिनीकरण करण्याचा घाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. नवीन धोरणामुळे सहकारी बँका बंद होतील याचा सामान्य नागरिकांना फटका बसेल. या नवीन धोरणाविरोधात सर्व सहकारी बँकांनी एकत्र येऊन न्यायालयात आव्हान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. सहकारी बँकांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे असंही ते म्हणालेत. केंद्र सरकार ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचा गैरवापर करत असून ईडीची अशा प्रकारची कारवाई आपण आजपर्यंत पाहिली नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. भारताला सशक्त राष्ट्र बनवण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी व्यापक हिताच्या दृष्टीनं एकत्र आलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते काल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशननं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बोलत होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कायम अंतर ठेवण्याचं काम काँग्रेसनं केलं असा आरोप त्यांनी केला. यावर वरवरचे उपाय करून चालणार नाही, मुळातून दृष्टिकोन बदलला पाहिजे असं ते म्हणालेत. आपण सारे भारत मातेचे सुपुत्र आहोत, समान पूर्वजांचे वंशज आहोत, सर्वांना स्वीकारणाऱ्या उदार भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत. आपल्या जीवनातून ही संस्कृती पुढे नेणं हेच आपलं कर्तव्य आहे असं ते म्हणालेत. कोरोनाची सध्या 3री लाट उंबरठ्यावर आली असताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. नागपूरसह राज्यात अजून कडक निर्बंध लावण्याची प्रत्यक्ष भूमिका कोणीही घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी 3ऱ्या लाटेच्या धोक्याबाबत सुतोवाच केलं असून निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यात लागेल. निर्बंध लावण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतात असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात मीट द प्रेस या कार्यक्रमात व्यक्त केलं. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यात कोरोना परिस्थितीच्या अनुरूप कडक निर्बंध लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली अथवा नाही याची कल्पना आपल्याला नसल्याचं
असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यानं कोरोनाबाधितांची 2 आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील 2-3 दिवसात व्यापारी, उद्योजक आणि अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेऊन नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल नागपूरमध्ये दिली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीनं रिद्धपूर, अमरावती इथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा तत्वज्ञान अध्ययन केंद्र उघडण्यात येणार आहे. याविषयीची सैद्धांतिक स्वीकृती भारत सरकारकडून प्राप्त झाली आहे, अशी माहिती विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल यांनी आज दुपारी नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की विदर्भ और दक्षिण में काशी के रूप में मान्य और जानी जाने वाली तीर्थ नगरी रिद्धपुर में विश्वविद्यालय के एक परिसर का शुभारंभ होने जा रहा है. इसके लिए भारत सरकार ने एक व्यापक योजना बनाई है कि सिर्फ एक परिसर नहीं प्रारंभ करेंगे, बहुत संशोधन, अनुसंधान और महानुभाव संप्रदाय सहित संपूर्ण भारतीय परंपरा के उच्चतर अध्ययन का एक केंद्र विकसित होगा. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नूनं AICTEच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालणाऱ्या MBA, MCA आणि इतर नवीन अभ्यासक्रमांना प्रारंभ केला आहे. त्याकरिता इग्नूनं त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. MBAला प्रवेश घेण्यासाठी आता किमान 3 वर्षांचा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. हा 2 वर्षांचा अभ्यासक्रम 4 सत्रात विभागलेला राहील. या अभ्यासक्रमाला 30 सप्टेंबरपूर्वी थेट प्रवेश घेता येईल. मार्केटिंग, फायनान्शियल, ह्युमन रिसोर्स आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये अशा 1 वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी देखील थेट प्रवेश घेता येणार आहे. बँक आणि आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी इग्नूनं विशेष प्राधान्य दिलं आहे, असं विभागीय संचालक डॉ. शिव स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. MCA प्रोग्राममध्ये AICTE निकषानुसार सुधारित 2 वर्षांची पदव्युत्तर अभ्यासक्रम राहणार आहे. BCA, BSc किंवा BTech अभ्यासक्रमाचे उमेदवार या अभ्यासक्रमांसाठी पात्र राहतील. 12वी किंवा पदवी स्तरावरील गणितासह इतर सर्व पदवीधरांना 2 वर्षांच्या MCA अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इग्नूचा 1 वर्षाचा PGDCA पूर्ण करावा लागेल. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असून प्रवेशासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे. कोणताही पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली व्यक्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत असताना आपली रोजगार क्षमता सुधारण्यासाठी हे अभ्यासक्रम करू शकतात, असं डॉ. शिव स्वरूप म्हणाले. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अरुणावती धरणात 97.87% एवढा जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रतिसेकंद 203 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील 11 प्रकल्पांपैकी 6 प्रकल्प 100% भरले आहेत. प्रकल्पांच्या कॅचमेंट एरियामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील मोताळा, बुलढाणा, खामगावसह अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालं असून खामगाव तालुका आणि गावात पाणी शिरलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिलद्वारे A मानांकन देण्यात आलं. विद्यापीठाला आज नॅककडून मानांकनाची पुष्टी करणारं पत्र प्राप्त झालं. नुकताच नॅक समितीनं विद्यापीठाचा दौरा केला होता. अभ्यासक्रम, संशोधन आणि समुपदेशन, अध्यापन, शिक्षण आणि मूल्यमापन, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधन, विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती मापन, नेतृत्व आणि व्यवस्थापन आणि नवकल्पना तसंच सर्वोत्तम पद्धती यासह काही महत्त्वाच्या घटकांवर नॅकनं विद्यापीठांचं मूल्यांकन केलं होतं. नॅकनं अभ्यासक्रम, संशोधन कार्य, अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी केलेल्या कामांवर भर दिला. विद्यापीठानं यासाठी तयारी केली, ज्यामध्ये क्रेडिट बेस्ड सिस्टीम, सत्र पद्धती आणि शिक्षकांची भरती यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले की RTMNUचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी आणि नागपूरकर लोकांसाठी ही एक मोठी अभिमानास्पद बाब आहे. माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, माजी प्रोफेसर कुलगुरू डॉ. महेश येनकी आणि माजी कार्यवाहक कुलगुरू अनुप कुमार यांनी आणलेल्या आत्मविश्वासाचं हे फळ आहे. विद्यापीठाला A ग्रेड मिळाल्यानं विद्यापीठाचा सन्मान राखण्यासाठी आणि त्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी आता जबाबदारीही वाढल्या आहेत, असं ते म्हणाले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातील 3 लाख युवांना मिळणार बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्समधील प्रशिक्षण. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल अर्थात नॅकद्वारे A मानांकन प्राप्त. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.